समर्थन कक्षामध्ये. थँक्यू. दीपकजी आता आपल्याला आवडतं घ्यावं लागणार आहे. 4:30 वाजलेत आणि मॅच बाकी आहे तब्बल 5. सन्माननीय उमेशजी कतोरे यांना विनंती करतो आपण मुख्य क्रीडा मंचकावरती यायचंय. शंभूदुर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय आदेशजी चौधरी त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय उमेशजी कतोरे अर्थातच कुकाबाईंना विनंती आपल्या शुभ असते. आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ऋषिकेश या खेळाडूला इथून पुरस्कृत केलं जात आहे. मॅन ऑफ द मॅच सन्माननीय आदेशजी चौधरी संजयजी चौधरी साहेबांना विनंती आहे त्या खेळाडूला आपण पुरस्कृत करायचंय. त्यांना दिलं जाणार आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीने कांदली गावचे युवा उद्योजक राजकीय क्षेत्रातील एक धुरंधर नेतृत्व आपल्या सर्वांचे लाडके मीनाक्षी पेठ कांदली त्यानंतर राहुलजी चंदे या ठिकाणी जोडलेले त्यांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय विजू गायकर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना मोमेंटो देखील दिला जातोय. आदरणीय राहुल दादांचं इथे होतंय शुभागमन करूयात. मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय मदनजी ठाकरे साहेबांच्या वतीने एनर्जी ड्रिंक त्या खेळाडूला प्रदान केलं जात आहे आणि स्वीट ते देखील इथून सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला मॅचला करायची सुरुवात. क्षेत्ररक्षण लावून घ्या. गावदेवी SK सापे संघ लगेचच आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आणि स्वराज 11 ढोबळ संघ आपले 2 फलंदाज लगेचच आपण मार्गस्थ करायचे. वळूयात आपण सत्कार समारंभाकडे. आदरणीय आदेशजी चौधरी साहेबांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण कुकाबाईंना करूयात. शंभूराजे प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आणि संस्थापक आहे. त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम होत राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खूप कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होत राहतात. त्यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होतो. आदरणीय संजयजी चौधरी साहेब शंभूदुर्ग प्रतिष्ठान अध्यक्ष त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण आदरणीय कुकाबाईंना करूयात. सन्माननीय संजयजी चौधरी साहेब त्यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. गावदेवी SK सापे संघ थोडस वेगानं क्षेत्ररक्षण लावा, अन्यथा मग पुढच्या मॅचेस थोड्या कठीण होतील. कारण 4:30 जवळजवळ वाजून गेलेत आणि अजून हा सामना पकडून 5 मॅचेस बाकी आहेत. त्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. त्यानंतर आदरणीय रुपेशजी भोईर साहेब सरपंच महोदय प्रथम नागरिक त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण कुकाबाईंना करूयात. सन्माननीय रुपेशजी भोईर प्रथम नागरिक उशीद ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक तथा सरपंच महोदय. त्यानंतर आदरणीय मदनजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय सन्माननीय मदनजी ठाकरे साहेबांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण सन्माननीय उमेशजी कतोरे साहेबांना विनंती केली जाते. आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे मुख्य प्रणेते तथा शिल्पकार कुकाबाईंच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार सोहळा. त्यानंतर आदरणीय विजू गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अप्पा आणि मधुमाळी यांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते आपण विजू गायकर यांचा सन्मान आणि सत्कार करायचा. तदनंतर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. येस, आदरणीय विजू गायकर साहेबांचा सन्मान आणि सत्कार या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. विजू गायकर साहेबांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना भारतीय जनता पार्टीचं एक मोठं नाव आनेगावचे उद्योजक आहेत त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आदरणीय कल्पेशजी चंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. मॅच चालू करा. गावदेवी SK सापे ही शेवटची सूचना आहे तुम्हाला. क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. 5 मॅचेस बाकी आहेत. या गोष्टीचा देखील विचार करणं गरजेचं आहे. जवळजवळ 4:45 वाजत आलेत आणि अजून आपण आजच्या दिवसातला क्वालिफायर देखील निवडलेला नाहीये. तदनंतर आदरणीय प्रशांतजी गोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आदरणीय उपसरपंच महोदय विपुलजी जाधव साहेबांना विनंती केली जाते
आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांतजी गोळे यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. त्यानंतर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं युवकांचे प्रेरणास्थान, एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी, आपल्या पिताश्रींच्या पावलावर पाऊल ठेवून ज्यांनी समाजसेवा अत्यंत अविरतपणे आपल्या घराण्याचा वारसा चालू ठेवलाय, त्या आदरणीय विष्णुदादा चंदे यांचे सुपुत्र आदरणीय राहुलजी चंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय विपुलजी जाधव साहेब आणि सन्माननीय दिनेशजी पालवी साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय राहुलजी चंदे यांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. चला मॅचला सुरुवात करा. मला वाटतं या आधीच आपला कमीत कमी 3-4 चेंडूंचा खेळ होणं अपेक्षित होतं, परंतु गावदेवी एस के सापे, चला स्टार्टअप द्या लवकर. मॅचला इथून होती सुरुवात आणि कॉम्बॉक्स मध्ये या आपण ऐकूयात. जीवन पहिले षटक राईट हँड लेफ्ट हँड राऊंड विकेटने अतिशय क्लीन बॉल दानी गोल बॅटची एज आणि विकेटचं पतन गोलंदाजचा शिकार ठरले अतिश गोडविंदे. तब्बल मागील 2 सामन्यांनी तिसरा सामना खेळत असताना त्याला धावा काढता येत नाहीये. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली जीवनने. चांगली कामगिरी. जीवनदान देणारा जीवन पहिलाच बॉल बुंद्या टाकला होता. बॅटची एज लागलेली बॉल अगदी एस्टॅनवर जाऊन बदलला. विकेटचं पतन. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय निखिल सर, सोळाची 11 ढोली टीमने आणि स्टार ऑफ पीटीसी ज्याला पहिल्याच बॉलवर माघारी परतवले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल जीवनची. त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकिंगवर साहिल शेख आणि त्याची साथ देण्यासाठी त्या टीमचे कॅप्टन महेंद्र आलेत. महेंद्र सिंग धोनीची आठवण करून देईल का हा महेंद्र. हेलिकॉप्टर साईडने हा देखील महेंद्र खूपच चांगले फटके समोरच्या दिशेने सजवत असतो. कित्येक मान्यवर मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत असताना राहुल दादा चंदे असतील, त्याचबरोबर विजूजी गायकर साहेब असतील, कल्पेजी चंदे, प्रशांतजी गोळे, आदित्य चौधरी समुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. लेफ्ट राऊंड विकेटने उडवलाय समोरच्या दिशेने लॉफ केलाय, परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. 1 बाउन्स चौकार. पहिल्या बॉलवर विकेट गोलंदाज वर्चस्व होतं, परंतु दुसऱ्या बॉलवर पलटवार केलाय. 1 बाउन्स चौकार आहे महेंद्रच्या बॅट मधून. या स्पर्धेला प्रथम क्रमांकाची रोख रक्कम, या स्पर्धेचे शिल्पकार महादेव आप्पा गोरले, भोकरीकरांचे आप्पा, माजी सरपंच, कार्यकुशल व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून लाभली गेली. द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम देखील त्यांनीच पुरस्कृत केली आणि तृतीय क्रमांकाची रोख रक्कम रितेश माली साहेब जे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून लाभली गेली. त्यांचं विशेष धन्यवाद. आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय भगवान शेठ भोईर, दानशूर राजा कासनेगावचा यांच्या माध्यमातून लाभली गेली. पुढचा तिसरा बॉल महेंद्रसाठी क्रॉस बॅटने केल्याचा प्रयत्न अपील केली, परंतु सहमतीने बॉल चाललाय कली क्षेत्रामध्ये सिंगल येते लेगबायच्या रूपाने. कुंदन मागे त्या ठिकाणी पॉइंट मध्ये आहेत. कुंदन मागे हे नाव देखील काही वर्षानंतर चर्चेत राहील. पहिल्या बॉलवर विकेट आली, परंतु त्यानंतर चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर सिंगल येते. 3 बॉलचा खेळ समाप्त. 5 वर 1 गडी बाद अशा स्थितीमध्ये सुरुवात झाली या मॅचला. सामना महत्वाचा आहे. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल. क्वार्टर फायनल मध्ये भादवड संघ पोहोचलाय आणि त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल अशा 3 मॅचेस शिल्लक आहेत. साहिल शेख स्ट्रायकिंगवर. जीवनचा पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्लीन बॉल दानी गोल केली साहिल शेखची. जीवनने दुसरी विकेट आपल्या नावावर करत असताना सापेकरांचा हा गोलंदाज जीवन. चार बॉल मध्ये 2 विकेट घेतले जीवनने. 5 धावा आतापर्यंत खर्च केले. 12 बॉलचा हा चित्तथरारक सामना तुमच्या भेटीला आलाय. एकीकडे एस के गावदेवी सापे, दुसरीकडे स्वराज 11 ढोले, एकीकडे निवृत्ती मगर सर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, तर दुसरीकडे ज्ञानेश्वर मागे आणि अनिल पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. यांच्यामध्ये ही लढाई आहे, ही गावाची लढाई आहे. गावाचं नाव, गावाची चर्चा, गावाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही लढाई होते. सुरुवात दोन्हीकडून चांगली झाली. एकीकडून मोठे फटके महेंद्रच्या बॅट मधून येतात, तर दुसरीकडे ते फटके थांबवण्याचं काम गोलंदाज जीवन करतोय. स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये वेताळ स्फोट दलिपडा संघ चेतन पाटील फॅन टीम टॉप 3 मध्ये पोहोचले. दुसऱ्या दिवसामध्ये आवाज स्फोट पाली संघ टॉप 3 मध्ये पोहोचले आणि याच्यानंतर सामना जो असेल क्वार्टर फायनलचा त्यामध्ये विजेता संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. लेफ्ट हँड बॅटर 2 विकेट गेल्यानंतर प्रेमला पाठवले.
विकेट टिकून बॅटिंग करावी लागली. 30 विकेट गेली, त्यानंतर थोडासा दबाव झाला. आत्मविश्वास नक्कीच आता गोलंदाजाचा वाढला असेल, कारण 2 विकेट पहिले 4 बॉल मध्ये जीवनच्या खात्यामध्ये येत. ही आत्मविश्वास ही अशी एक गोष्ट आहे की जी जिंकण्याची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा आत्मविश्वासाच्या माध्यमातून मिळत असते. गुंड्यात टाकला होता बॉटम यांचा वापर करत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, कोणती धाव नाहीये, प्रभावित केलं पहिल्या ओव्हर मध्ये जीवनने. नावाप्रमाणेच जीवनदान देण्याचं काम करत असतो सापे टीमचं नेतृत्व करत असताना जीवन. लेफ्ट हँड बॅटरसाठी बॅकवर्ड स्क्वेअरिंग डीप मध्ये मिड विकेट ऑन साइडला ठेवला गेले. फोर्थ विकेटने शेवटचा बॉल क्लीन बोल्ड केले, तिसरा झटका लागलाय स्वराज 11 दोन्ही टीमला. फलंदाज बाद प्रेम पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा 3 विकेट. महादेव गोरले म्हणजेच भोकरीकरांचे आप्पा यांचं हे गाणं आपल्याला ऐकायला आलं. स्पर्धेचे आयोजक आहेत पंडित चिमाली साहेब असतील, त्यानंतर उमेशजी कतुरे साहेब असतील, विपुलजी जाधव विद्यमान उपसरपंच आहेत. त्याचबरोबर आपण जर विचार केला तर ग्रामपंचायत सदस्य विश्वासजी भोईर, महेशजी चव्हाण हे मुख्य आयोजक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर जर आपण विचार केला तर D11 भोकरी यांची खूप सारी मेहनत आणि यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मागील 2 दिवसांमध्ये 14 संघ खेळले. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. बक्षीस वितरणाचा सोहळा. कोण चॅम्पियन ठरेल? माजी सरपंच आणि माजी उपसरपंच ट्रॉफी आपण पाहतोय. चांगली कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये जीवनच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी निखिलवर दिली गेली आहे. अशोकची पालवी या ठिकाणी जोडली गेली. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. महेंद्र जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धाबा येतील आणि धाबांचा वेग आता वाढवावा लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धाबा आलेत. दुसरं षटक पहिलाच बॉल कमी गतीचा उडवला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. शतरक्षक डीप मधून येईल, कुंदन मागे त्या ठिकाणी होता. 1 बाउन्स उचली करेल, फेकी केली, परंतु तोपर्यंत रनिंग विकेट 2 धाबा पूर्ण केलेत महेंद्र आणि अमोलने. अतिश पाटील असतील, साहिल शेख असेल, प्रेम असेल, याने फक्त हजेरी लावण्याचं काम खेळपट्टीवर केले. तिन्ही बॅटरला खातं ओपन केलेलं नाहीये, परंतु महेंद्र सराव जोपर्यंत आहे तोपर्यंत धाबा येऊ शकतात आणि त्याच्यासाठी महेंद्रला आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाची पराकाष्ठा करावीच लागेल, कारण का धाबा खूप कमी आहेत. पहिल्या 7 बॉलमध्ये फक्त 6 धाबा दोन्ही टीमच्या खात्यामध्ये. पुढचा बॉल कमी गतीचा क्रॉस बॅटने ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये शतरक्षक आहेत टीमचे कॅप्टन अतिश पाटील. शतरक्षण चांगलं झालं, फेकी थोडीशी खराब होती, परंतु दुसरी धाव नाहीये, एकच धाव येते. सिंगल डबलने धावफलकावर फारसं काही फरक पडणार नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. बॅटर अमोलला टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1-2 मोठे फटके आले तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. दुसरं षटक निखिलचं. पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धाबा त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये जीवनने 3 विकेट घेतल्या, 5 धाबा इकॉनॉमी गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये कुंदन मागे लॉंग ऑफ ठेवला गेलाय. 4th विकेटने ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, परंतु थोडस ओपन केलं, तो क्रॉस बॅट फिरवली. बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडस बलन घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव बॉल. वेरिएशन पाहायला मिळतं. गोलंदाज निखिलच्या माध्यमातून लेंथ लाईन मध्ये थोडासा बदल करत असतो. तो बांधून ठेवले आता बॅटरला. 3 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 8 वर. विकेट गेले 3. राईट हँड ओव्हर द विकेटने निखिल कमी गतीचा होता. ऑन साइडला फक्त दिशा दिली. बॉल चाले बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये ऋषिकेश आहेत. सिंगल येते. एकेरी धाबेने मी अगोदर देखील उल्लेख केला, फारसं काही फरक पडणार नाही. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली. 2 बॉल पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्या सोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. नशिबाचा भाग 1% असतो, तुम्हाला 99% परिश्रम करावे लागतील. सराव किती केले ते दाखवावं लागेल. महेंद्रला उडवलाय, उंची भरपूर आहे, खोदून काढलाय. काव कॉर्नर मध्ये बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. सरावाची आपण
होतो आणि क्रिकेट हा देखील सरावाचाच खेळ आहे. सराव केलेला दाखवतो महेंद्र. सराव 6 धावांच्या मदतीने धाव 15 वर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल निखिलचा. थोडासा दबाव आहे कारण का 1 डाऊन ला आलेला महेंद्र ज्याच्या बॅट मधून या इनिंग मध्ये एक चौकार आणि एक षटकार केसलाय. 13 धावांचे वैयक्तिक त्यांनी योगदान दिले 6 बॉल फेस करत असताना. शेवटच्या बॉलवर देखील मोठ्या फटक्यासाठी तो प्रयत्न करेल. पुन्हा उडवलाय ऑन सेटला स्विंग केल्या बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडक षटकार इनिंगची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वराज 11 दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर आणि सामना जिंकण्यासाठी एसके गावदेवी सापे टीमला 22 धावांची आवश्यकता. कोकरीची क्रीडानगरी प्रेक्षकांची गर्दी विकासपूर दडीपाडा संघ देखील या ठिकाणी जोडले त्यांचं देखील सरचे स्वागत. मुख्य व्यासपीठावर कित्येक मान्यवर स्पर्धेचा आनंद घेत असताना शंभूदुर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य आदेशजी चौधरी, संजयजी चौधरी, रुपेशजी बोगरे सरपंच आहेत तुळशीत गावचे, मोहनजी ठाकरे, विजूबाई गायकर असतील, कल्पेजी चंदे साहेब असतील, प्रशांतजी गोरे, राहुल दादा चंदे, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि या मैदानामधून माहुली किल्ल्याचं हे दृश्य आपण पाहू शकता. अप्रतिम दिसतंय. माहुली किल्ला शहापूर तालुका माहुली किल्ला माहुली 11 संघ देखील स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी जोडला होता. भादवड टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. विजेता संघ क्वार्टर फायनल साठी भादवडशी 2 हात करेल. पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या इनिंगच्या समरीचा विचार केला तर गोलंदाजी जीवनने चांगली केली. 3 विकेट घेत असताना 5 धावा खर्च केला होता. परंतु दुसरं षटक निखिलचं त्यांनी सुरुवातीला 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केला. 5वा आणि 6वा बॉल फेस केला महेंद्रने आणि त्याच्या बॅट मधून 2 षटकार आले. 21 धावा जमा झाल्यात. 22 लक्ष सरासरीचा विचार केला तर 11ची सरासरी गाठायची. फिल्डिंग सजून घ्यायचे स्वराज्य 11 डोले संघ आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची आहे. एसके गावदेवी सापे संघ. विजूभाई गायकर, राहुल दादा चंदे या स्पर्धेतून रजा घेत असताना धन्यवाद. आपण बेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. विशेष सहकार्य स्पर्धेला राहुल दादा चंदे त्याचबरोबर विजूभाई गायकर यांच्या माध्यमातून लाभले गेले. त्यांचं विशेष धन्यवाद. हे पडगाव विभागाचं क्रिकेट सातत्याने पुढे जाण्यासाठी विजू दादा गायकर असतील, राहुल दादा चंदे असतील यांचं सहकार्य नेहमीच लागतं. आपण बेलात वेल काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आपलं शतशः आभार व्यक्त करतोय. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला ज्यामध्ये 21 धावा ज्या उभ्या केल्या गेल्या टीम स्वराज 11 डोहळेच्या माध्यमातून. विजयाकरता 22 या धावसंख्येची गरज आहे आणि 22 धावसंख्येचा पाठलाग जो खऱ्या अर्थानं इथून होईल सुरू. 3 मान्यवर पुन्हा एकदा आमच्यामध्ये जोडत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेला तृतीय क्रमांकाची रोख रक्कम कॅश प्राइज यांनी पुरस्कृत केलेली आहे. विजय एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय रितेश माली साहेब, युवा उद्योजक बोकडी गावचे, त्यांच्या समवेत सामनावीरासाठी ज्यांनी इनर सिटिंग आम्हाला पुरस्कृत केली ते चेतनजी जाधव साहेब असतील आणि राजीव प्रतिष्ठानचे रितेश जाधव या ठिकाणी जोडले गेले. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सरचे स्वागत. निखिल सर एक चांगलं टोटल सेट झाले. 11ची सरासरी गाठायची. चांगल्या धावा जमा केल्यात. मॅच मध्ये मजा येणार आहे. गावदेवी एसके सापे हा तुल्यबळ संघ परंतु गोलंदाजीचा अटॅक देखील तितकाच स्ट्रॉंग आहे डोहळेकरांकडे. त्यामुळे या मॅच मध्ये मोठी दुमश्चक्री जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज महेंद्र आलेत. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं. धावा रोखायच्या आहेत 22. तर याच गावदेवी एसके सापेला या 22 धावा इथून ठोकायच्या आहेत. बॉल तयार. पहिलाच बॉल कनेक्शन प्रॉपर इथे केलाय मनगडाचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार 6 धावा आणि रणशिंग फुंकलं अक्षरशः. येस आय एम द रेडी फॉर फाईट असं सांगत असताना स्वतःची डेलिगन्सी दाखवतोय फलंदाज. इथे मात्र आला पहिल्या षटकाराचा पहिला वार. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. आणखी एक धमाका इथे होईल का? इट्स अ 2 इन अ रो. व्हॉट अ शॉट यार. इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार.
कदाचित इथून आपण विचार केला आता मिस्टर दीपकजी तर फलंदाजानं आयोजकांचा वेळ वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. 10 धावसंख्येची गरज आहे. मान्यवर पाहुण्यांचं शुभ आगमन इथे मात्र होत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. दोन मध्ये दोन ठोकले सतीश पाटील कॅप्टनने. यावेळेस देखील उडवण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने बॉल चाललाय. समोरच्या दिशेने काऊ कॉर्नर मध्ये अतिश गोडविंद आहेत. सिंगल येते. 22 लक्ष आहे निखिलजी आणि पहिल्याच 3 बॉल मध्ये 13 धावा आल्यात. म्हणजेच आता हा पेपर सोपा झाल्याने एक फार महत्वाची अनाउन्समेंट इथं येते की काही कारणास्तव खर तर ज्यांचं या मंडळावर अत्यंत जीवापाड प्रेम आहे परंतु काही कारणास्तव ते खर तर पूर्ण विभागाच्या बाहेर आहेत. आदरणीय सचिन दादा घोडविंदे SG ग्रुपचे सर्व आणि या स्पर्धेकरता देखील त्यांचं मोलाचं पाठबळ आहे. तर त्यांच्या वतीनं या पूर्ण स्पर्धेकरता मनापासून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद आदरणीय सचिनजी घोडविंदे साहेब जे खरं तर नवतरुणांचे युवकांचे प्रेरणास्थान आहेत आणि SG ग्रुप ढोळ आहेत त्यांचा देखील एक भला मोठा शो मागच्याच 2 ते 3 आठवड्यापूर्वी आपण पाहिला. याची दे याची डोळा वन मॅन अगदी डोळेकडांच्या क्रीडा नगरीवरती ज्या पद्धतीनं आदरणीय सचिन दादांनी घेतलेली मेहनत आणि SG ग्रुपच्या माध्यमातून केलेलं ते बहारदार आयोजन. धन्यवाद सचिन दादा घोडविंदे. पाहुण्यांचं शुभ आगमन झाले. डोंबिवलीवरून डोंबिवलीचे उद्योजक सन्माननीय प्रशांतजी दुर्ले साहेब या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. फॅशन पर्सनॅलिटी डोंबिवली शहराचे युवा उद्योजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं असे आपले लाडके व्यक्तिमत्व कार्य कुशल व्यक्तिमत्व सन्माननीय प्रशांतजी दुर्ले साहेब वेलकम आपलं सुस्वागतम. काय जबरदस्त स्कूपचा फटका ऋषिकेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 17 वर फक्त 5 धावांची गरज. पीस उडवलाय वाईट स्ट्रॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहे त्याच्या हातामध्ये जेल आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे कॅच पकडली परंतु गोलंदाज शतरक्षक त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार ठोकलाय आणि सामन्याची हवा काढली. सामना जिंकलाय SK गावदेवी सापे टीमने. अभिनंदन. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेत आणि त्यांची लढाई आहे मयुरेश एंटरप्राइजेस भांडवलच्या विपक्षामध्ये भाग मिळेल. लगेच कॅप्टनला पाठवायचे टॉच बॉक्स मध्ये त्यांना प्रथमतः नाणेफेक करणार आहोत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील दिली जाईल. आदरणीय प्रशांत दादा देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनापासून इथे आपण करूयात स्वागत. चला टॉस करण्याकरता आजच्या दिवसातला क्वालिफायर आणि मॅचचा सुपर हिरो ठरलाय जीवन. प्लीज वेलकम. तर दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. या स्पर्धेला तृतीय क्रमांकाची रोख रक्कम रितेश माली साहेबांनी पुरस्कृत केलेली आहे. त्याचबरोबर डोंबिवलीचे उद्योजक सन्मान्य प्रशांतजी गोरले सर यांना विनंती असेल की आपण दोघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपल्या शुभास्ते नाणेफेक होणार आहे. प्रशांत गोरले साहेब डोंबिवलीचे उद्योजक आणि ज्यांच्या माध्यमातून क्रमांकाची रोख रक्कम या स्पर्धेला पुरस्कृत केलेली आहे ते रितेश माली साहेब यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक. एकीकडे महादेव आप्पा गोरले दुसरीकडे D11 भोकुरे. अतिश पाटील सापे टीमचे कॅप्टन कॉल करते. D11 भोकुरे असा कॉल आणि पाहूया D11 भोकुरे झाले. टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलेल्या कॅप्टनला पण रितेश माली यांच्या शुभास्ते ऍक्टिव्हिटीज देऊयात. म्हणजे भारत जाधव यांनी पुरस्कृत केलेले आहे. अभिनंदन. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. जास्त काही चर्चा होणार नाही कारण का मैदानामध्ये लगेचच आपण जायचंय. टॉस जिंकलाय. अतिशय खूप चांगलं क्रिकेट आज तुम्ही दाखवलं. हा सामना देखील महत्वाचा आहे. निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर गावदेवी SK सापे टीमने प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतला. मयुरेश एंटरप्राइजेस भांडवलच्या विपक्षामध्ये क्वार्टर फायनल पाहायला विसरू नका. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात निखिल सर यांना. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच आपण ट्रॉफी सुरुवातीला देऊयात. रितेश शिमाली साहेब यांच्या शुभ हस्ते देऊयात. कौस्तुभ पापे आणि तेजस निर्ते यांनी पुरस्कृत केलेले आहे. रितेश शिमाली साहेबांचा देखील खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. स्पर्धा यशस्वीरित्या करण्यासाठी तृतीय क्रमांकाची रोख रक्कम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दिली गेली आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जीवनला देऊयात ज्यांनी 3 विकेट घेतल्या. त्यानंतर
रितेश जाधव यांच्या शुभ हस्ते आपण येण्याची ड्रिंक देऊयात. प्रशांतजी गोरले यांच्या शुभ हस्ते आपण कॅप देणार आहोत. मदनजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स दिलं होतं. डोंबिवलीचे उद्योजक प्रशांतजी गोरले यांच्या शुभ हस्ते ही कॅप दिली जाते. आणि त्यानंतर ज्ञानेश्वर गोरले लेजंड क्रिकेटर उखरीचे क्रिकेट प्रेमी यांच्या शुभ हस्ते आपण एक गिफ्ट टॅम्पर देऊयात. अवता जीवन आणि 3 विकेट घेतल्या, अप्रतिम गोलंदाजी केली आणि सामना जिंकून दिला. अभिनंदन. उमेश प्रतिष्ठान आवाज पाली संघ आणि त्याचबरोबर विठ्ठल स्फूर्त दलिपाडा पैसे विनंती असेल आपण त्वरित यायचे, कारण का आपण फायनल साठी ड्रॉ ओपन करणार आहोत. एक नशिबाची चिठ्ठी असेल ती फायनल मध्ये पोहोचेल. 2 चिठ्ठ्या शिल्लक राहतील, त्या सेमीफायनल खेळताना पाहायला मिळतील. चला फिल्डिंग सजून घ्यायचे. टॉस जिंकल्यानंतर या क्वार्टर फायनल साठी याची गावदेवी सापे टीमने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही समजू शकतो की तब्बल सलग तुम्ही 3रा सामना खेळतायत, परंतु वेल कमी आहे. 5 वाजले जवळ 3 चिठ्ठ्या आपण टाकणार आहोत. विजेता संघ उमेश 11 पाली संघ आणि त्याचबरोबर विठ्ठल स्फूर्त दडेपाडा यांच्यामध्ये ड्रॉ टाकला जाईल. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होतोय. प्रशांतजी गोरले यांच्या शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी नशिबाची ओपन करणार आहोत. एक पहिली निघेल ती फायनल साठी पोहोचेल. 2 शिल्लक चिठ्ठ्या त्यांच्यामध्ये सेमीफायनल पाहायला मिळेल. पाली, विठ्ठल स्फूर्त दलेपाडा आणि विजय अशा 3 चिठ्ठ्या होत्या आणि विठ्ठल स्फूर्त दलेपाडा संघ हा फायनल मध्ये पोहोचलेले. आपलं अभिनंदन शेतन पाटील आणि टीम. आणि विजेता संघ आणि पाली यांच्यामध्ये पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण क्वार्टर फायनल कडे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. एसके गावदेवी सापे टीमने मॅचला पण सुरुवात करायची. मागच्या 2 सामन्यामध्ये गावदेवी एसके सापे टीमची कामगिरी अप्रतिम राहिली. आता या वेळेस त्यांच्या समोर भादवड करण्याचं आव्हान आहे. जो संघ मेरिश एंटरप्राइजेस म्हणून मैदानामध्ये उतरले. स्वागत आहे पुन्हा एकदा माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषकामध्ये निखिलजी. आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट राहिले. खेळाडूंकरता अजून एक मोठी सूचना येते. डोहोळेच्या क्रीडानगरीवरती ऑल इंडिया ओपनची अजून एक मोठी स्पर्धा, तब्बल 5 लाख रुपयांचं पहिलं नामांकन